नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. विचारांचे सामर्थ्य फार मोठे असते. असं म्हटलं जातं की विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते, तर त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कायम चांगले आणि सकारात्मकच विचार करा. आज आहे 1 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. मित्रांनो, 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे, परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबंधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायी नसतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी या सप्ताहाच्या निमित्ताने काही उपाययोजना योजल्या जातात. या सप्ताहाची मूळ संकल्पना व सुरुवात आपण जाणून घेऊया. भारतात 1952 पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील मूळ हेतू आहे. या हेतूचा काळानुसार विस्तार झाला. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून सांगितली जात आहेत. खरं तर कोणत्याही वन्यजीव स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही, परंतु त्यांच्या राहण्याच्या क्षेत्रावर म्हणजेच अधिवासावर शेती, रस्ते व बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण आता मर्यादेपलीकडे जात आहे. ते जंगलांच्या सीमेवरील खेड्यात घुसून मुख्यतः पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव वर्सेस वन्यजीव असा लढा उद्भवतो. भारतासहित जगातील इतर पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ या संस्थेची फार पूर्वीच स्थापना केली आहे. जंगल सीमेवरील स्थानिकांना आपण याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवू शकतो. तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजावून देऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमीच आपण विरोध केला पाहिजे. हे प्रयत्न आपण आपल्या परीने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करूच शकतो. 1 ऑक्टोबर 2005 मध्ये इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटात 19 जण ठार झाले. 1960 मध्ये नायजेरियाला युनायटेड किंगडमपासून 1 ऑक्टोबर या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. नायजेरिया हा संघराज्य प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कॅमरून हे देश, तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. अबुजा ही नायजेरियाची राजधानी, तर लागोस हे नायजेरियातील सर्वात मोठे शहर आहे. 1959 मध्ये भुवनेश्वर प्रसाद सिन्हा यांनी भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणून आजच्याच दिवशी कार्यभार सांभाळला. 1 ऑक्टोबर 1958 रोजी भारतात दशमान म्हणजेच मॅट्रिक पद्धत वापरण्यास सुरुवात झाली. युनायटेड किंगडममध्ये मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना ही 1946 मध्ये आजच्याच दिवशी झाली. मेन्सा इंटरनॅशनल ही असामान्य बुद्ध्यांक असणाऱ्या लोकांची संघटना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1943 मध्ये दोस्त राष्ट्रांनी नेपल्स या शहरावर ताबा मिळवला होता. 1 ऑक्टोबर 1891 मध्ये स्टॅनफोर्ड या विद्यापीठाची स्थापना झाली. 1880 मध्ये 1 ऑक्टोबर याच दिवशी थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला होता. मित्रांनो, थॉमस अल्वा एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच त्यांचे ग्रामोफोन यांसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहे. आपण जेव्हा दिवा लावण्याकरता बटन दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, तर ते केवळ थॉमस एडिसन यांनी लावलेल्या शोधांमुळेच. फेब्रुवारी 11, 1847 रोजी अमेरिकेतील ओहायो या राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त 3 महिनेच शाळेत गेला, कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय ढ आणि निर्बुद्ध विद्यार्थी आहे असे म्हणून एडिसन कधीही काहीही शिकू शकणार नाही हा शिक्का त्यांनी मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापी स्वभावामुळे घरातील माणसे त्याच्यावर चिडत. परंतु त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली.
या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विक्रीचे काम केले. अशा थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहम फोन यांच्यामध्ये सुधारणा आणि इतर अनेक जीवनावश्यक शोध लावून संपूर्ण जगावर उपकाराचे डोंगर उभारले आहेत. 1837 1 ऑक्टोबर या दिवशी भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले. भारतात 1766 साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी 1837 साली खुली करण्यात आली. 1582 पहिले टपाल तिकीट कराची येथे जारी करण्यात आले. केवळ फक्त सिंध प्रांतापुरतीच मर्यादित होते. 1880 साली मनी ऑर्डर म्हणजेच धनप्रेष सेवा चालू करण्यात आली. 1882 वर्ष हे भारतीय टपाल कार्यालयाच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचे वर्ष मानले जाते, कारण याच वर्षी डाकघर बचत बँकेने संबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. अशा या टपाल सेवेचे पहिले कार्यालय भारतात 1837 आजच्याच दिवशी उभारण्यात आले. 1791 1 ऑक्टोबर या दिवशी फ्रेंच संसदेने आपले पहिले अधिवेशन सुरू केले होते. कर्नाटकचे 15वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा J.H. पटेल यांचा जन्म 1930 आजच्याच दिवशी झाला. गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार आणि अभिनेते ग. दि. माडगूळकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1919 झाला. गीत रामायणामुळे त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरूह सुलतानपुरी यांचा जन्म 1919 आजच्याच दिवशी झाला. सचिन देव बर्मन या संगीतकार व गायकांचा जन्म 1906 आजच्याच दिवशी झाला. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लिकायत अली खान यांचा जन्म 1895 1 ऑक्टोबर या दिवशी झाला. बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1881 झाला. शंकर काशीनाथ गर्गे तथा दिवाकर या नाट्यछटाकारांचा स्मृतिदिन म्हणजे 1 ऑक्टोबर 1931. त्यांच्या दिवाकरांच्या नाट्यछटा या आजही नाट्यरसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण सदरांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.